नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजीनगर बामणोली सांगली या ठिकाणी आलेले आहोत. डॉक्टर शबनम संतोष माने या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला भेटूया माने कुटुंबाला. घ्या उखाणा. हंड्यावर हंडे हंडे सात त्यावर ठेवली परात. संतोष चल लवकर आदेश भाऊजी आलेत दारात आणि स्वागत करूया आपण जोरात. अरे वा, जोरात म्हणजे इतकं छान धनगरी गजा ढोल वगैरे वाजून इतकं मस्त सुंदर वातावरणात स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. द्या ओळख करू द्या. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे सासूबाई, नमस्कार. सासरे, हो. हे आमच्या छोटी मॅडम भारती विद्यापीठात आहेत, त्या तिथले आहेत. ही माझी मैत्री, नमस्कार. हे मावशी, हे आजोबा आहेत, त्या मामी आहेत, बर. त्या मावशीच्या सासूबाई आहेत, त्या वहिनी आहेत, त्या मागं आहेत ह्यांचे दादा म्हणजे भाऊ, त्यांचे मिसेस आहेत आणि ते आमचे एक वडमारे सर आहेत. नमस्कार. नमस्कार. अजून ते आमचे भाऊजी आहेत. हो हो, सगळेच तुमचेच आहेत. आम्ही कोणी इथे असलेले सगळे तुमचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार माझा. नमस्कार. कोणाचं नाव राहिलं नाही राहिलं कशाला टेन्शन माऊलीला. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? सांगलीच. आणि तुमचं बालपण सांगलीमध्ये कशी सुरुवात झाली? युथ फेस्टिवल सांगलीचं आपलं कॉलेज युथ फेस्टिवल असतं, त्याचं डान्सचं वगैरे जे ऑडिशन असतं हां. त्यावेळेला म्हणजे आम्ही सिनियर होतो, ते ज्युनियर म्हणून आली होती. ऑडिशनला गेलो ऑडिशन डान्स करायचा होता हिला, बरं. म्हणून आली होती आणि डान्सची स्टेप करता करता आमचा एकमेकाला धक्का लागला. तुमचा? हां, ती भिंतीवर जाऊन पडली. पण मला सांगा की त्यावेळेला पहिल्यांदा धक्का लागला, हो. नंतर परत काही नाही, त्या दिवशी मग आमचं बोलणं झालं. मला विचारलं तू कुठं राहतेस? मी म्हणलं मी झाशी चौकात राहते. झाशी? झाशी चौक गणपती मंदिराच्या थोडा पुढे आहे. बरं बरं. हां. तर म्हणलं बरं ठीक आहे. असं आमचं जरा वादावाद झालं. तर म्हणले तुझ्या घरी येऊन दाखवतो. म्हणलं मी झाशीची राणी आहे, माझ्या घरी येऊन दाखवायचं. तर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याच दिवशी घरी आले. कशासाठी गेला? चॅलेंज दिलं होतं तिनं की घराकडे येऊन दाखव म्हणून. मग चॅलेंज स्वीकारलं आणि नाटकाच्या निमित्तानं त्यांच्या घरापर्यंत जाऊन चहा पिऊन आलो घरात. म्हणजे कसं? नाही, मला एक सांगा, सकाळी तुमचा धक्का लागला, संध्याकाळी हे घरी आले तर तुमच्या घरच्यांना नाही ना धक्का बसला? नाही, त्यांनी घरच्यांना असंच पोळसर आले होते ना. हा, पोळसर आणि आले पोळसरांनी आल्यानंतर सांगितलं की वास्तव हे नाटक करणारे वास्तव ऍक्च्युली हिंदू मुस्लिम वरतीच होतं आणि ते मुस्लिम कॅरेक्टर पाहिजे होतं, ती मुलगी. मग ते मला म्हणाले की तू करशील का? मग आमचे असे बोलणं झालं आणि पप्पांनी त्यांना ओळखलं. म्हणजे ते पोळसर जे आहेत ते आमच्या गल्लीत पुढं राहत होते. मग पप्पांना माहित होतं. पप्पांनी त्यांच्यामुळे असं हे एवढं काही सिरियस घेतलं नाही. पप्पांना असं वाटलं की कॅज्युअलीच आलेले आहेत एका नाटकासाठी. पोळसर आले आणि हे आपली पोळी भाजून गेले. बरोबर. बरं, मग पुढे काय झालं? त्या दिवशी तर हे येऊन गेले नाटकाच्या निमित्ताने. नंतर त्याच्यानंतर काय आमची रोज अशी प्रॅक्टिस व्हायची. मी गाणं गायचे, हे डान्स करायचे. कुठलं गाणं गायला होतं त्यावर? वाघ्या मुरळी. कुठलं गाणं म्हणा ना? त्यांची डान्सची स्टेप होती ती अशी धनगराची बाण दिसते गोरी गोरी पाण आणि मी समोर बसलेली असायची गाणं गाताना. तर ते गोरी गोरी पाण असं होतं, पण ते असं असं करायचे आणि हे सगळ्यांना माहिती होतं. मग तुम्ही खुश? नाही, मी खुश असं नाही. मग सरांना पण माहित होतं. सरांनी थोडंसं सांगितलं हे जरा जपून वगैरे. पण नंतर सरांना लक्षात आलं की हा, दोघांचं प्रेम बॉन्डिंग खूप छान आहे. कधी झालं हे बॉन्डिंग? बॉन्डिंग असं केलं की बॉन्डिंग नाही, कशातून असं केलं 3 वर्ष केलं तरी बॉन्डिंग झालं नव्हतं. नाही? नाहीच म्हणली ती. तुम्ही किती वेळा प्रपोज केलं? रोज विचारत होतो मी. रोज कॉलेजमध्ये विचारत होतो, फोन करून घरी विचारत होतो. हां. फोन केला ना घरी, असं असं आहे. मग सगळं पुढचं बोलायचं, उद्या किती वाजता प्रॅक्टिस वगैरे सगळं झालं की मग परत शेवटी मी माझ्या मुद्द्यावर आलो. थांब, आमची मम्मी आली तर फोन ठेवतो म्हणायची. माझं खरं प्रेम होतं, पण मी एक समाज बॅरियर जो मध्ये होता त्याच्यासाठी मी नाही म्हणत होते 3 वर्ष. पण तुम्हाला विश्वास होता होकार येणार? होता. एक इन्सिडेन्स आहे. आम्ही मध्यवर्तीला कराडला गेलो होतो युथ फेस्टिवलच्या डान्सला. रात्रीचे 11 साडे 11 वाजता आम्हाला जेवायला दिलं होतं.
मग जेवताना मी हिला विचारायला गेलो होतो की तुझं मला सांग, मी मी म्हणजे तयारी करतो. मग ही म्हटली माझं लग्न ठरलंय आणि माझा नवरा डॉक्टर आहे. तो नवरा डॉक्टर आहे तर असू दे, माझ्यावर तुझं प्रेम आहे की नाही एवढं सांग म्हटलं. मग बघू काय फक्त करायचं. तेवढं सांग, माझ्यावर प्रेम आहे की नाही तेवढं सांग. मग? ते एकाच प्रश्न नाहीच म्हणली त्यावेळेस. डॉक्टर नाही, ऍक्टर होता इकडं. मग काय सांगितलं? नाही म्हटले तेव्हाही नाही. बरं झालं. मग जेवला नसाल त्या दिवशी? नाही जेवलो. हा, नाही जेवलो. नाही. नाही. अरे अरे, काय लेकराचे हाल केले होते. इव्हन म्हणजे आमच्या प्रॅक्टिस डान्सला जायचंय तर मी सगळ्यांना मेकअप करायचे मुलांना. 5 मुलं डान्सर होते आणि मी गायिका होती. तर मी सगळ्या मुलींचा मेकअप करून झालं की मला सगळे बोलवायचे मेकअप करायचं, शब्बे शब्बे म्हणायचे. तर ह्याला सगळ्यात शेवटी मेकअप असं बसायचं आणि त्याला पूर्ण मेकअप व्यवस्थित करायचो. आणि मेकअप झालं की मी काजळ लावले असं की ते काजळ काढून मलाच लावायचं आणि निघून जायचं न बोलताच. तुम्ही खुश? मी खुश. मग फायनली होकार कधी दिला? 2006ला. काय होतं तेव्हा? ते शिबिराच्या वेळेला म्हणजे ती दुपारी खूप रडली. मी पतसंस्थेत कामाला होतो. मग संध्याकाळी सरांनी मला बोलवून घेतलं. ती दुपारी खूप रडले म्हटली. ज्यावेळेला मी समोर आलो, होकार दिलाच नाही, माझ्या मिठीतून खूप रडली होती त्यावेळेला. क्या बात आहे. तोच होकार होता. आणि मग घरी कधी कळलं? घरी म्हणजे आमच्या वडिलांना अशाच एका इन्सिडेंटमध्ये डान्स करताना मला चक्कर आली होती लट्टे फेस्टिवलला. त्यावेळेला सगळे बाजूला गेले तर हिनं मला कपडे वगैरे काढून सगळं पाणी देणं वगैरे केलं आमच्या वडिलांनी. मला ज्यावेळेला यांना कळालं 2010-11ला, त्यावेळेला आमचे वडील म्हणले तीच मुलगी आहे ना. मी त्यावेळेस ओळखलंय म्हणले तुझं. पण तुमच्या घरी काय रिॲक्शन? माझ्या घरी मी स्वतः सांगितलं. माझं बॉन्डिंग मम्मी पप्पांच्या बरोबर खूप चांगलं होतं आणि स्ट्रॉंग होतं. मग एक दिवस मला मम्मी म्हटली, अगं तुला इतके चांगले स्थळ येतात, तू कधी होकार देत नाहीस. त्याचं रिझन तरी कळायला पाहिजे. बघ आम्ही तुला खूप प्रेम करतो ना, मम्मी पप्पा तुला खूप प्रेम करतात, मग तुझ्या मनात जे असेल ते आम्ही मान्य करू. असं बोलली? मी आमिषात पडले. मला असं वाटलं की हां आता मी जर सांगितलं तर माझी मम्मी होकार देणार आणि पप्पाला सुद्धा कन्व्हिन्स करणार. मग त्या दिवशी मी मम्मीला सांगितले. ज्या दिवशी घरी कळलं काय रिॲक्शन होती? काय नाही, मम्मी माझ्याशी काही बोलली नाही. मी झोपले पण मला रात्री मम्मीचं रडण्याचा आवाज आला. पप्पांनाही तिनं सांगितलेलं नव्हतं. पप्पा पण झोपलेले होते, मी झोपेतच होते, पण मम्मी रडत होती. मग सकाळी कदाचित मी कॉलेजला गेल्यानंतर पप्पांना सांगितली मम्मीनं. मग पप्पांनी मला 4 वाजता फोन केला, बेटा तू जेवायला का आली नाहीस. मी भारती विद्यापीठात होते ना, तर ती रोज मला डबा घेऊन यायची मम्मी. मग पप्पांनी मला फोन केला 4 वाजले होते, बेटा तू जेवायला का आली नाहीस. मी म्हटलं मला नाही जेवायचं पप्पा, तू काही झालं तरी जेवण नाही सोडायचं असं म्हटले. बरं ठीक आहे पप्पा मी येते म्हटले. मी नाही गेले तर 4:30 वाजता मला डबा घेऊन आले पप्पा कॉलेजमध्येच. हां, आणि माझ्या टेबलवरती डबा होता, तर तो डबा मी खाल्ले नाही, तसंच घरी घेऊन गेले. मग तरीसुद्धा मम्मी पप्पांनी असं नाही दाखवलं की खूप काही घरात वेगळं झालेलं आहे, असं काही नाही. मला काही वाईट वाटायला दिलं नाही किंवा काही नाही. आणि मला कधी माझ्या मम्मी पप्पांनी टॉर्चर केलं नाही, मारलं नाही. फक्त मला समजून सांगत होते की नको असं, समाजाचं बॅरियर आहे, तो विचार कर म्हणून. मग फायनली लग्न कसं झालं? फायनली आम्ही लग्न करणारच नव्हतो. आम्ही बाजूला झालो होतो. हो, मी मुलगी बघितली पण होती, सगळं फायनल झालं होतं. म्हणजे तुम्ही परत वेगळे झालात? खूप म्हणजे वेगळं झालं होतं. त्याच्यामुळे त्या इन्सिडेंटमुळे किती माझा वर्ष एकमेकांशी सख्खा भाऊ माझ्यापासून लांब गेला. किती वर्ष तुम्ही बोलत नव्हते? वर्ष वगैरे काही नाही, नाही. आम्ही आमची मैत्री खूप चांगली होती, त्याच्यामुळे आम्ही न बोलणं आमच्या बरोबर होतच पण नव्हतं. लगेच मुलगी बघून मोकळे झाले होते ते? सांगून एकमेकाला मला सांगून फोनवर बोलायचे, मी मुलगी बघितली, आता घरच्यांनी पण पसंत केली, आता तरी होकार दे. मग लग्न झालं कसं आता ते सांगा. त्यावेळेला मला सहन झालं नाही की मी राहू शकत नाही. मला हे झालं की नाही, मी हिच्याशिवाय जाऊ राहू शकत नाही. मी हिला बोलवलं आमच्या राम मंदिर चौकात आणि तिच्या पाया पडलो की मी दुसऱ्या संकट आयुष्य घालवू शकत नाही. तुमचं लग्न म्हणजे चित्रपटाची स्टोरीच वाटायला लागली आहे मला. पण मग आता आई बाबा बोलता? किती वर्ष झाली आता लग्नाला? आता लग्नाला 6 वर्ष. जाणं येणं आहे? नाही, बिलकुल बोलणं नाही? बिलकुल पण नाही. आता जर कार्यक्रम बघत असतील तर तो कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यात बघून आईला काय सांगणार? माझ्या आईमुळेच मी आज खरंच जिवंत आहे. कारण 1 वर्ष लग्नानंतर मी जे रडली आहे, माझा चेहरा, माझं वागणं, हे सगळं मॅडमनी
ती करून चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. बघूया वहिनी पोहोचणार का. ताईच्या बांगड्या. वेळ 1 मिनिटाची आहे, लक्षात ठेवा. वेळ सुरू झाली. 3 सेकंद झालेली आहेत. मोठ्याने वाचा. सांगा कुठे आहेत ताईच्या बांगड्या. गावाकडचं फ्रीज. गावाकडचं फ्रीज. 30 सेकंद झाली. फक्त 30 सेकंद राहिलेली आहेत. वाचून दाखवा. मोठ्याने वाचा. माखनचोर नंदलाल. कृष्णाचा फोटो. 15 सेकंद राहिलेली आहेत. सांगा लवकर. 10 9 8 7 6 शिवराय. 5 4 2 1. आणले. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ओके. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि या दोघांबद्दल काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलायचं. माझा मुलगा आहे ती सुनबाई. हां. त्याने आम्हाला अजिबात काही कळूच दिलं नाही. ओके. आणि 2013ला लग्न केलं. अगोदर मी लग्न करतो म्हणून मुली पण पाहायचा. हां. ऐन वेळेला नाही, मी माझं मी लग्न करणार आहे म्हणून सांगितलं. आम्ही कुणीही लग्नाला गेलो नाही तरी त्याने लग्न करून घेतलं. पण आता छान आहे. सून कशी आहे. हुशार आहे, खूप हुशार आहे, पण खूप कडक आहे. तुमच्या हिऱ्याला असलंच पाहिजे. त्या माऊलीकडे. शबनम ही माझी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थी दशेत तर खूपच चांगलं राहिली ती. तिला आम्ही बेस्ट स्टुडंट पण दिलं होतं. त्यानंतर ती माझी कलिग झाली, माझ्या डिपार्टमेंटला जॉईन झाली. माझी सबऑर्डिनेट नसून ती माझी मैत्रिणीप्रमाणे राहिली. आणि ती कुठल्याही कामात तत्पर असते. ती खूप लवकर चिडते आणि नंतर जेव्हा तिला कळतं की आपण उगाच चिडलो तेव्हा तिला पश्चाताप होतो. पण काय तोपर्यंत काही बोलून गेलेलो असतो आपण, तर गेलेले शब्द पुन्हा येत नाहीत. आता ह्या मंचावर परत एकदा मी तुला सांगते की लवकर चिडू नकोस आणि चिडलीस तरी बोलू नको काही. माझी मैत्रीण आहे. मग काय नाचू आम्ही. काय करू. काय करू. बरं मैत्रीण आहे. हां. हं. आणि खूप छान आहे, पण चिडतात लवकर. हो. हं. तरी आणि दोघं- मैत्री ठेवली का. तोडून टाकायची. नाही, तोडू नाही शकत का? ना. दोघींचा जीव आहे एकमेकींवर. अरे वा वा. स्वभाव अतिशय दोघं लागवे आहेत आणि दोघं अतिशय प्रेमळ आहेत. शबनमचं एक वैशिष्ट्य की तिने कुणाकडून कसं काम करून घ्यावं हे तिला चांगलं आहे आणि अतिशय लागवी आहे आणि अतिशय प्रेम करणारी मुलगी आहे. मला आता तुम्हाला विचारायचं आहे दोघांना. हे सगळं तुमच्याबद्दल बोलले. हां. कसं वाटतंय. मला पूर्ण माझे म्हणजे तो पूर्ण भूतकाळ माझा एक असं फ्लॅशबॅक होऊन गेला. सगळं आठवलं. बरं आता या ठिकाणी एका खेळाला सुरुवात करणार आहोत. तुमच्याकडे एक उशी दिलेली आहे. गाणं सुरू झालं की ती पुढे पुढे पास करायची. गाणं जिथे थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना शिक्षा मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. मला बघायचं ही माऊली तुमच्या घरात गृहलक्ष्मीच्या पावलानं आलेली आहे आणि आता तुम्ही सगळे त्यांना किती बक्षीस मिळवून देणार ते आम्ही बघणार आहोत. आणि त्यासाठी हे गाणं. तुझी गजवानी करती या जीवाची दैना. बघूया कुठली शिक्षा आहे तुम्हाला. 7चा पाडा म्हणा. 7 एके 7 7 दुने 14 7 एक 21 7 चौक 28 7 5 35 7 सकून 42 7 8 56 66 7 14 17 एक. वेळ संपली आणि बक्षीस गेलं. गाणं. येरा पिसा सारा कोली वाराई मासोली झाल्यात येना. न थांबता मराठी 12 महिने सांगा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, पौष, माघ, फाल्गुन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट वस्तू. म्युझिक. एकही क्षण न थांबता 10 रंग सांगायचे आहेत तुम्हाला. तुमची वेळ सुरू झाली आत्ता. हिरवा, पांढरा, केशरी,
लाल, काळा, निळा, पिवळा, गुलाबी, तपकिरी. आणि हे बक्षीस गेलं. गेलं. नमस्कार. आता ना बऱ्याच जणांचे आरोप आहेत, ते काय आहेत ते बघतो मी. काय आरोप आहे? पुरणपोळ्या छान लागतात पण काठ थोड्या जाड होतात. मान्य आरोप आहे मान्य. काय आरोप आहे? गोड म्हणजे काय होतं नेमकं? पुरणपोळी म्हणजे आधी पिठाचीच खायचो. हिनं ज्यावेळेला पहिल्यांदा केली घरात त्यावेळेला एकदम छान टपोरी अशी फुगली होती. मी म्हणलं तेलाची पुरणपोळी खूप छान येते म्हणले तिला. तर ती पूर्ण पुरणपोळी छान होते, तर कडेला काठ जे असतात ते एकदम जरा लाटताना जाड होता त्याच्या, कारण ते पुरण बाहेर जाऊ नये म्हणून. नवऱ्यावर खूप चिडता. मान्य मान्य. काय हो? सांगितलंच की मी गप्पच बसतोय, मी ऐकूनच घ्यावं लागतं. चिडते म्हणजे हुकुमशाही खूप करतात. बसल्या जागेवर पाणी पाहिजे असतं, बसल्या जागेवर प्रत्येक गोष्ट पाहिजे असते. मी कुठल्याही कामात असले ना तरी पण ते सगळं काम सोडून मी पाणी घेऊन जाऊन द्यायचं. मी काय म्हणतो, तुम्ही ट्यूबच ठेवा नाही का लांब? सकाळी लवकर उठायला तुम्हाला आवडत नाही? नाही आवडत. तुमचं काय म्हणणं आहे? झोप खूप प्रिय आहे. हो, 1 तास लागतो उठवायला. मला वाटलं इथे आणलेले गजाढोल हे माझ्या स्वागतासाठी होते. उगाच मी खुश होतो इतका वेळ, हे माझ्यासाठी होते म्हणून. तुम्ही आलात सोलापूरवरून का ढोल आणतात? नाही, माझं म्हणणं एवढंच असतं की मला एक दिवसच झोपायला मिळते तर आरामात उठवायचं नाही. जर स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? कॉम्प्रोमाइज ते करते मी. म्हणजे मला असं वाटते की काही झालं तरी, कोणताही वाद झाला तरी मी आता तो वाद आपल्यातच घोळवून घेते, अजिबात काही बोलत नाही आणि आहे चलती का नाम गाडी. बदल करायचा असेल तर कुठला करणार इथून पुढे? कोणता बदल आवडेल? कुठला आवडेल? तिचा बदल ती ठरवू दे ना. तुम्हाला विचारलं ना कुठला आवडेल? मला आहे अशी आवडते ती. घ्या आता उद्यापासून. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? खूप तिला काही गोष्टींना हेच केलं पाहिजे असं म्हणतो, त्या गोष्टीत थोडासा बदल करेन. तिला तिचं आयुष्य जगण्यासाठी खरोखर असं मोबा देईन. तसं क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? सगळ्यात पहिली क्षमा म्हणजे आई वडीलच, कारण त्यांना खूप दुखवलेलं आहे. तुम्ही? आई वडिलांची मागेनच, त्याचबरोबर माझा भाऊ आणि माझे मावशीचे मिस्टर, त्यांना मी खूप दुखवलंय. भावाला? भावाला आणि माझ्या मावशीच्या भाऊ मिस्टरांना. बोलत नाही? भाऊ माझ्या जवळ नाही, खूप जवळचं बॉन्डिंग होतं आमचं. या एवढ्या माझ्या एका स्वार्थासाठी तो माझ्यापासून खूप लांब गेला. कुठे रस्तात ते? सांगलीमध्येच असतोय तो. लय जीव लागत होता. तुम्ही कधी प्रयत्न नाही केला बोलण्याचा? खूप प्रयत्न आजही करतो मी. आजही त्याला बोलवायसाठी निरोप पाठवला होता. मग मी राहू शकत नाही, म्हणजे एवढं तिच्यावर प्रेम करतोय तसं त्यानं मला खूप दिलंय. मी कॉलेजला असताना तो कामाला जायचा आणि मला त्यानं गाडी दिली होती, कारण आमचं गाव लांब आहे सांगलीपासून यायला. मी कॉलेजला त्यावेळी डान्सला वगैरे जायचो, त्यावेळी उशीर यायचं म्हणून तो दिला होता गाडी. पण भाऊ कधी आला पटकन घरी आणि तुम्हाला मिठी मारली तर आवडेल? खूप आवडेल मला. सर्वात आनंदाचा दिवस. खूप खूप सगळ्यात माझ्या आयुष्यातला मी आपला हे तो. प्रार्थना करीन का हा कार्यक्रम बघत असतील यांचे भाऊ, तर मी त्यांच्या वतीने तुमची क्षमा मागतो. आणि जर शक्य झालं तर शेवटी नाती ही फार महत्त्वाची असतात. दोघांच्याही कुटुंबाची क्षमा मागेल, कारण आता उत्तम पद्धतीने आनंदाने सगळं आहे, सारं काही आहे. फक्त कुठेतरी त्या गोष्टी मिसिंग आहेत, ज्या डोळ्यातून आज व्यक्त झालेल्या आहेत. मनापासून प्रार्थना करेन की लवकरात लवकर एकत्र या, आनंदाने मस्तपैकी जल्लोषात तो आनंद साजरा करा. आणि खरंच असं झालं तर मला निरोप द्या, परत येतो. त्यावेळेला मात्र ढोल घेऊन मी येतो. वास्तू तथास्तू म्हणते, तसंच वास्तूने तथास्तू म्हणावं हीच या वास्तूच्या चरणी प्रार्थना. आणि प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलाय तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. कधी हसू कधी आसू असा हा अत्यंत आनंदात रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.